जैसलमेरच्या मोहनगड इथल्या कालवा परिसरात 28 डिसेंबरला बोरवेलसाठी ड्रिलिंगचं काम सुरू होतं. मोहनगडमध्ये विक्रमसिंग या शेतकऱ्याने आपल्या शेतात बोरवेल घेण्यासाठी हे ड्रिलिंग सुरू केलं होतं. ड्रिलिंगच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 850 फुटापर्यंत पाण्याची कसलीही हालचाल नव्हती. पण ड्रिलिंग मशीन जशी 850 फुटावर गेली तशी जमीन हादरू लागली आणि पाणी प्रचंड वेगाने जमिनीच्या वर आले. पाणी ज्या तऱ्हेने वर येत होते ते पाहून सगळे पहिल्यांदा आश्चर्यचकित झाले. मोहनगडमधल्या पाण्याचा हा वेग इतका तीव्र होता की तिथे ड्रिलिंगच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आणि यामध्ये बोअरवेलची मशीनसुद्धा पाण्यामध्ये गेली. विक्रमसिंग या शेतकऱ्याचे या पाण्यामध्ये त्यांची 32 एकर जमिनीवर असलेले सगळे पीक पाण्यामध्ये वाहून गेले. विक्रमसिंग यांच्या शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याचं कळल्यावर तिथे ONGC अधिकारी आणि भूगर्भ तज्ज्ञ पोहोचले. ONGCच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आणि त्यांनी यामधून बाहेर पडणारे वायू विषारी किंवा ज्वलनशील नाही आणि बोअरवेलमधून निघालेले पाणी आणि वाळू पाहता इथं खनिज किंवा इंधन असल्याची शक्यता जास्त आहे अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सोशल मीडियावर हा जैसलमेरमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी हे सरस्वती नदीचे पाणी असल्याचा दावा केला. तसेच या घटनेला गरुड पुराणाशी जोडण्याचा प्रयत्न केला, कारण कधी काळी जैसलमेरच्या वाळवंटात या ठिकाणी सरस्वती नदीचा प्रवाह होता. पण काळाच्या ओघातच ही नदी लुप्त झाली आणि इथं फक्त वाळू शिल्लक राहिली. पण भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा आर्टिशियन वेलचा प्रकार असू शकतो. आता आर्टिशियन वेल म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला भूगर्भशास्त्राची थोडी माहिती घ्यावी लागेल. मित्रांनो, तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की जमिनीच्या खडकाचे वेगवेगळे थर असतात. ज्यात सर्वात वरती असतो तो पाण्याचा झरा, ज्याला वॉटर टेबल असे म्हटले जाते. त्याच्या खाली असतो तो कन्फाइंड एक्विफायर, त्याच्याच खाली अप्पर कन्फायनिंग बेड, तसेच त्याच्या खाली कन्फाइंड एक्विफायर, परत त्याच्याच खाली लोअर कन्फायनिंग बेड असे खडकाचे टप्पे असतात. तर या कन्फाइंड एक्विफायरमध्ये असलेले पाणी जास्त प्रेशरमध्ये असते. जैसलमेरमध्ये बोरवेल दरम्यान जे पाण्याचे फवारे आले त्यामागे कन्फाइंड एक्विफायरच्या लेअरपर्यंत बोरवेल खोदली गेली. त्यामुळे जमिनीखाली कन्फाइंड एक्विफायरमधलं पाणी जास्त प्रेशरने बाहेर आले. या प्रकारालाच आर्टिशियन वेल असे म्हटले जाते. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.